वर्धा में मुख्यमंत्री लाडली बहन योजना की केवाईसी को लेकर फैल रही अफवाहों पर प्रशासन ने स्पष्टीकरण दिया है। जिला महिला एवं बाल विकास अधिकारी तृप्ति चौहान ने महिलाओं से अफवाहों पर भरोसा न करने और कार्यालयों में भीड़ न लगाने की अपील भी की है। उन्होंने बताया कि केवाईसी के लिए सरकार की ओर से फिलहाल कोई नई समय सीमा या ऑनलाइन लिंक जारी नहीं की गई है। शासन के अधिकारी का आदेश मिलने के बाद ही संबंधित जानकारी सार्वजनिक की जाएगी। नमस्कार, मी तृप्ती चौहान, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी वर्धा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्धा जिल्ह्यांतर्गत टोटल 3,20,491 नोंदणी झालेले होते। त्यापैकी 2,99,713 हे पात्र ठरले होते आणि 20,778 महिला अपात्र ठरल्या होत्या। ही माहिती नोव्हेंबर 2025 ची आहे। त्यानंतर शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुभा दिली होती। त्याअंतर्गत बऱ्याच महिलांनी ई-केवायसी केलेली नाही आहे। तरी त्यानंतर आता परत ई-केवायसी करण्यासाठी शासनाने कुठलीही लिंक ओपन करून दिलेली नाही आहे। जी लिंक आता सध्या केवायसी होती आहे अशी जी न्यूज पसरवली जाते ती पूर्णपणे फेक आहे। त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि कोणीही कार्यालयस्थळी येऊन फक्तच परत केवायसी होऊ शकते का, आमची केवायसी करून द्या, आमचे पैसे काय येत नाही आहेत, तर ही विचारणा करू नये। जर शासनाकडनं अशी कुठलीही लिंक ओपन करून दिली जाईल केवायसी संबंधित, तर तुम्हाला न्यूज चॅनल थ्रू किंवा कार्यालयाच्या संकेतस्थळावरून तशी माहिती कळवण्यात येईल। सर्व महिलांनी स्वतःची एवढ्या उन्हात आपली काळजी घेण्यात यावी हीच विनंती। धन्यवाद।